शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची माहिती चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे। शिंदे गटाने मागितलेल्या प्रस्तावावर जोरगेवार यांचे निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत। तसंच इतर अपक्षांची मतं ही जाणून घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सध्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप सुरू आहे आणि या राजकीय भूकंपामध्ये अपक्ष आमदारांची भूमिका ही महत्त्वाची आहे। सध्या अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या समर्थनात असलेले जे अपक्ष आमदार आहेत किशोर जोरगेवार ते आपल्यासोबत आहेत। भाऊ, जेव्हा महाविकास आघाडीत तुमचं समर्थन होतं आणि त्यावेळेस तुमचा काही मदत त्या किंवा फंडच्या संदर्भात किंवा विकास करायच्या निधी संदर्भात तुम्हाला मदत मिळाली का? काय नाराजगी आहे का तुमची? महाविकास आघाडीचं समर्थन होतं। आता या क्षणापर्यंत समर्थन माझं महाविकास आघाडी अस्तित्वात आहे। जे दुसरा जो फुटीर गट आता आहे त्या संदर्भात तुमच्याकडून तुम्हाला काही संपर्क त्यांच्याकडे झाला आहे का? हे तर आता स्वाभाविक आहे, इतकी मोठी घटना घडलेली आहे तर ते संपर्क होणारच आहे। आता तुम्ही पाहिलं असेल राज्यसभेची निवडणूक झाली, विधान परिषद झाली आणि आता हे जे राजकीय सर्ग चालू आहे त्याच्यामध्ये संपर्क होणार आहे, झालेला आहे, केला त्यांनी। याविषयीचं माझं मत मी काल सायंकाळपासून याची थोडीशी तीव्रता वाढली आणि आज सकाळीसुद्धा टेलिव्हिजन आणि बाकी सगळ्यांसोबत बाकीचे जे आमचे अपक्ष सहकारी आहे यांच्यासोबत चर्चा करत इतर पक्षामधले जे माझे वेलविशर आहे यांच्याशी चर्चा करतो आहे। मतदारसंघातील माझे जे कार्यकर्ते आहे, जनता आहे, यांच्याशी चर्चा करून आता सध्या मी यांच्यासोबत यांचे विचार मत जाणून घेत आहे। तर हे होते अपक्ष आमदार किशोर जोरगेवार। त्यांच्याशी संपर्क सध्या त्या फुटीर गटाचा झालेला आहे आणि त्यांनी नेमकं मतदारसंघात चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।